नमस्कार मंडळी, मी विश्वास आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे माझ्या नेचर वाइब्स या चॅनलमध्ये। मी आपल्याला मागे सांगितलं होतं की आपल्यासमोर एक नवीन माहिती घेऊन येईल। आज मी अशीच एक नवीन माहिती आणलेली आहे, ती म्हणजे मुंबईचा वाटाड्या BST बसची। BST बस ही भारतातील सर्वात स्वस्त प्रवासी वाहतूक बस आहे। या बसमधून दररोज 29 लाख लोक प्रवास करतात आणि या बसच्या 63,000हून अधिक फेऱ्या होतात। म्हणजे आपल्याला समजू शकेल यांचं जाळं किती मोठं आहे। आणि या बसचा स्थापनेपासून आतापर्यंतचा प्रवास पाहण्यासाठी आपण आणिक बस आगार म्हणजे आणिक बस डेपो येथे बेस्टचे संग्रहालय पाहायला जाणार आहोत। या संग्रहालयाची संपूर्ण माहिती मी आपल्याला मराठीमधून देईल। चला तर मग आपण तिकडे जाऊया आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊया। सायन पूर्व येथील आणिक बस आगारामध्ये आपण पोहोचलेलो आहोत आणि समोर इथे इमारत दिसत आहे। ह्याच्या 3ऱ्या मजल्यावर हे बेस्टचे संग्रहालय आहे आणि इथे समोर पार्किंगची सुविधा पण आहे। बेस्ट संग्रहालयामध्ये आपण आता प्रवेश करत आहोत। इथे आपले स्वागत केले जात आहे। घोड्याने ओढली जाणाऱ्या पहिल्या ट्राम गाडीचे हे चित्र आहे। ही जोड ट्राम गाडी आहे। आता आपण या संग्रहालयाच्या पहिल्या भागामध्ये प्रवेश करूया आणि इथे असलेल्या विविध गोष्टी जाणून घेऊया। बेस्ट बस नावाचा फुल फॉर्म इथे दिलेला आहे, बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट। बेस्ट ही बस सेवा देते पण त्याचबरोबर विद्युत पुरवठ्याचे काम देखील करते। इथे 1947 पासून 1997 पर्यंतचे बेस्ट बसचे विविध मॉडेल ठेवण्यात आलेले आहेत। इथे आपण बेस्टने कोणकोणत्या कंपन्यांच्या बस उपयोगात आणल्या होत्या त्याची माहिती दिलेली आहे। विविध कंपनींचे लोगो आहेत आणि त्यावर साल दिलेले आहे। इथे वेगवेगळे तक्ते लावलेले आहेत आणि त्यावर बेस्ट बसच्या स्थापनेपासून आतापर्यंतचा प्रवास याची सर्व माहिती दिलेली आहे। आपण व्हिडिओ पॉज करून या तक्त्यावरील माहिती वाचू शकता। इथे आपल्याला जगातील सर्व वाहतूक कंपन्यांची तिकीटं पाहायला मिळतात।
विविध देशातील बस प्रवासाची तिकिटे आहेत आणि ही तिकिटे वाचायची कशी याची माहिती देखील इथे दिलेली आहे. तीनशे 48 क्रमांकाची जम्बो ट्रेलर बस ही 1997 पासून 2008 पर्यंत सेवेत होती. मी लहानपणी माझ्या वडिलांबरोबर या बसमधून प्रवास केला आहे. हा रॉकेलवर चालणारा हँडमेड सिग्नल आहे. जेव्हा ट्राम एका गल्लीतून जात असे तिकडे सिग्नलची यंत्रणा नव्हती, तेव्हा हा हँडमेड सिग्नल हातात घेऊन त्यांचे कर्मचारी उभे राहत असत आणि या सिग्नलच्या मार्फत त्या ट्रामला दिशा देत असत. हे बसच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या बस स्टॉपची विविध रूपे आहेत आणि ही मॉडेलच्या माध्यमातून इथे दाखवण्यात आलेली आहेत. या बस स्टॉपपैकी कोणता बस स्टॉप आपण प्रवास करत असताना अस्तित्वात होता हे आपण कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा. ह्या ट्राममधील ओरिजिनल खुर्च्या आहेत. ट्राम ही रुळावरून चालत होती, त्यामुळे ती गाडीसारखी पटकन वळू शकत नव्हती. ती जर एका दिशेने जात असेल तर ती पुन्हा विरुद्ध दिशेने यायची. तर जर आपण त्या साईडला तोंड करून बसलो आहोत आणि जर आपल्याला पुन्हा विरुद्ध दिशेला येताना या बाजूला तोंड करून बसायचे असेल तर तशी सीट ॲडजस्टमेंटची सुविधा या ट्राममध्ये दिलेली होती, ती आपण पाहू शकतो. आता बऱ्याच बसमध्ये डिजिटल फलक आलेले आहेत, पण त्याआधी असे हाताने ॲडजस्ट करणारे मॅन्युअल फलक होते. बेस्ट
ही जलसेवा देखील देत होती. त्याचे हे मॉडेल आहे. डबल डेकर बसचे मॉडेल फारच सुंदर आहे. मला खूप आवडले. शिवाजी अप्पांनी 1729 साली पोर्तुगीजांकडून वसईचा किल्ला जिंकला. त्यात त्यांना 3 घंटा मिळाल्या. त्यातील ही एक घंटा आहे. ही घंटा पितळेची असून हिचे वजन 150 किलो आहे. हा मुंबईचा नकाशा आहे आणि त्यावर बेस्ट बसच्या सर्व डेपोंचे म्हणजे आगारांची नावे दिलेली आहेत आणि त्यांचे मार्ग दाखवलेले आहेत. इथे जगातील विविध देशांच्या नोटा आहेत. तसेच BST बसची यांत्रिक उपकरणे देखील आहेत. इंजिनच्या आतील पिस्टन कसे काम करते आणि ते कसे दिसते यासाठी हे उघडे केलेले इंजिन इथे ठेवण्यात आलेले आहे. हा फार जुन्या काळातील फोन आहे. इथे आपणास भारतीय चलनातील विविध प्रकारची नाणी पाहायला मिळतात. आपण यापैकी कोणते चलन हाताळले आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे जुन्या काळातील कॅमेरे आहेत. इथे आपल्याला जगातील विविध देशांची नाणी पाहायला मिळतात.
ही BSTची काही जुनी तिकिटे आहेत. हा मुंबई जिल्ह्यामध्ये प्रवेश करायचा त्यावेळीचा परवाना आहे. इथे वाहतूक अधिकारी, पर्यवेक्षक, चालक या सर्वांचे त्यावेळेचे बॅचेस आहेत. हे जुने घड्याळ आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक घड्याळ आहे. हा बेस्ट बसची जाहिरात करणारा पंखा आहे. जुन्या काळात अशा प्रकारे जाहिरात केली जायची. यात बेस्टचे नाव दिसते. पूर्वीच्या काळी 4 रस्ते एकत्र येत होते, त्या ठिकाणी वाहनांचे अपघात होत होते. यावर उपाय म्हणून 4 रस्त्याच्या ठिकाणी हा सिग्नल लावला गेला. हा सिग्नल लावल्यामुळे वाहन चालकांना समजत असे की पुढे 4 रस्ते येणार आहेत. यामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाले. हे ट्रामचं आधुनिक रूप होतं. इथे ट्राम रुळावर चालत नव्हती, तर ती टायरवर चालत होती. हे ट्रामचे डबल डेकर मॉडेल आहे. ही मुंबई दर्शन करणारी पर्यटकांसाठीची खास ओपन डबल डेकर बस आहे. हिचे नाव नीलांबरी आहे. हिचे इथे मॉडेल दाखवण्यात आलेलं आहे. या बसचे इंजिन असे हाताने सुरू करावे लागत असे. ही डॅमलर कंपनीची 1937 सालची पहिली डबल डेकर बस आहे. त्याची चेसी आहे. 1960 मधील देवानंदच्या
काला बाजार या चित्रपटात हीच बस वापरली गेली होती. या बसचे गिअर एका सरळ रेषेत होते आणि याची पद्धतसुद्धा वेगळी होती. इथे मुंबईतील विविध बस डेपोंची रचना दाखवली गेलेली आहे. BST बस ही फक्त बस सेवा देत नसून ती विद्युत पुरवठा देखील करते. पहिल्यांदा ती उद्योगांना विद्युत पुरवठा करत होती व नंतर ती घराघरांमध्ये पण पोचली. घरगुती विद्युत मीटरसुद्धा द्यायला लागली. हे पाऱ्यावर चालणारे विद्युत मीटर आहेत.
येथे बसच्या आतमधील सर्व इलेक्ट्रॉनिक यंत्रणा दाखवण्यात आलेली आहे. या पूर्वीच्या काळातील नाणी आणि नोटा यांचा हिशोब ठेवणाऱ्या मशीन्स आहेत. हा ब्रिटिश काळातील कॉम्प्टोमीटर आहे. यावर सर्व आकडेवारीचा हिशोब ठेवला जात असे. या सर्व स्ट्रीट लाईट्स आहेत. आपण यामधील कोणती स्ट्रीट लाईट पाहिलेली आहे मला कमेंट करून सांगा. हा बेस्टचा स्ट्रीट लाईट मेंटेन करणारा ट्रक आहे. या ट्रकच्या समोर एक शिडी आहे. या शिडीवर बेस्टचे कर्मचारी चढत असे आणि स्ट्रीट लाईटचे मेंटेनन्स म्हणजे बल्ब गेला असेल तर तो बल्ब बदलला जात असे. रस्त्याखाली आणि रेल्वे मार्गाखाली भुयाराचे काम कशा पद्धतीने करतात याचे इथे मॉडेल दाखवण्यात आलेले आहे. मला हे बेस्टचे संग्रहालय फारच आवडले. मी आपल्याला सांगेल की आपण अवश्य इथे भेट द्या. विशेषतः लहान मुलांनाही खूप आवडेल. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींसमोर शेअर करा. मी आपल्यासमोर एक अशीच नवीन माहिती घेऊन येईल. आणि आज आपण जे म्युझियम पाहिलं म्हणजे संग्रहालय पाहिलं, आपल्या काही बेस्टच्या आठवणी असतील प्रवासाच्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. धन्यवाद.